नाही. तुळजापूर मतदारसंघामध्ये धाराशिव आपल्या 72 गावामध्ये मधुकरराव चव्हाण साहेबांसारखा खंबीर पहिलवान या पाटील घराण्याला पद्मश्री पाटील आणि राणा पाटील घराण्यांना 50 वर्ष त्यांनी दंड ठोकवलेले आहेत. हाच 72 माणूस आज तुमच्या आमच्या पुढे यांचा सामना करू शकतो. साहेबांवर दबाव काम करत नाही. साहेबांवर काँग्रेस पक्षाच्या निष्ठेचे संस्कार आहेत. आदरणीय वसंतदादा पाटील साहेबांच्या मुशीत चव्हाण साहेबांचं नेतृत्व तयार झालेलं आहे. गोरगरिबांची काळजी घ्यायची. माझ्यासारख्या सामान्य माणसाला मधुकरराव चव्हाण साहेबांनी काँग्रेसचं तिकीट दिलं, पंचायत समितीचा उमेदवार केलं. बालाजीरावांसारखी, सुभाषरावांसारखी हजारो काँग्रेसची माणसं आज इथं उपस्थित आहेत. आम्हा सगळ्याला काँग्रेसचा झेंडा जर हातात कोणी दिला असेल तर तो चव्हाण साहेबांनी दिला. सगळ्याला सोबत घेऊन जायचा विचार कोणी दिला असेल तर तो चव्हाण साहेबांनी दिला. आज ज्या ज्या भागामध्ये आम्ही 72 गावात जातो तिथे रस्ते असो, सभागृह असो, अनेक कामं चव्हाण साहेबांनी केलेली आहेत. सगळ्यांना उपलब्ध असलेले चव्हाण साहेब अनुभव जिंकतो का निष्ठा विकणारी माणसं जिंकतात असा सामना तुळजापूरच्या विधानसभेत असणार आहे. चव्हाण साहेबांचा अनुभव, काँग्रेसचा विचार, राणा जगजितसिंग पाटलाच्या निष्ठा विकण्याच्या विरोधामध्ये इथं निवडून आल्याशिवाय राहणार नाही. काळजी करू नका. महालक्ष्मीच्या साथीनं सांगतो की उद्या जर महाविकास आघाडीचं सरकार आलं, काँग्रेसचं सरकार आलं तर हेच राणा पाटील पुन्हा घड्याळ घ्यायला सोडून देतील, पुन्हा कबळ सोडून देतील आणि मला घ्या म्हणून येतील. काँग्रेस पक्षामध्ये येणाऱ्याची संख्या वाढली. ही सगळी मंडळी या देशाला काँग्रेसचं स्वातंत्र्य मिळवून दिलं. या देशात लोकशाही संविधान काँग्रेसनं आणलं. या देशामध्ये काँग्रेस शिवाय सर्वसामान्य लोकांना पर्याय नाही. हे 10 वर्षाच्या या कमलाबाईला निवडून दिल्याचा आमचा अनुभव आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे काँग्रेस सोडून गेले त्या सगळ्यांना यावं लागेल आणि काँग्रेसच्या सर्व धर्म समभावाच्या, गोरगरिबाच्या विचाराच्या दिंडीचंच वारकरी व्हावं लागेल असा विश्वास व्यक्त करतो आणि आदरणीय साहेबांना विनंती करतो, आमचं नेतृत्व करा. तुम्ही आमचे उमेदवार आहात. तुम्ही काँग्रेस पक्षाचा झेंडा इथं मजबूतपणे या निवडणुकीमध्ये विजयी केल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री देतो. माझ्या सगळ्या काँग्रेसमध्ये आलेल्या बांधवांचं मनापासून स्वागत करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपसरपंच, युवा नेते गोवर्धनजी भोसले असतील, युवराज जाधव असतील, उपसरपंच कोण सिकंदर गुलाने असतील, हनुमान चव्हाण असतील, त्या लोकांची इच्छा आहे साहेबांना. बाबा मोरे असतील, सोसायटी चेअरमन, त्यांनी समर्थन द्यायचे आणि साहेबांचा सत्कार सुद्धा करायची इच्छा आहे. त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी येऊन साहेबांचा सत्कार करावा. बाबासाहेब भोसले असतील. त्यानंतर वाणेवाडी ग्रामपंचायतीच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने सुद्धा सत्कार करायचा आहे. जेवढे वाणेवाडीची लोक आले त्यांनी यावं आणि त्यांचा सत्कार करावा साहेबांचा, अशी मी वाणेवाडी वासियांनाही विनंती करतो. कोणवासियांच्या वतीने साहेबांचा सत्कार होतो आहे. साहेबांनी तो सत्कार स्वीकारावा. भगवान बापू असतील, उत्तम बापू असतील, पोपट असतील, सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्टेजकडे यावं आणि साहेबांचा सत्कार करावा. कोण ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सरपंच, सोसायटी चेअरमन आणि पूर्ण साहेबाला पाठिंबा देत आहोत, समर्थन देतो. राकेश गेवारे असतील, भाऊ बारसकर असतील, बळीराम उमरे असतील, श्रीशैल्य केसकर असतील, सुनील सरवदे असतील, बालेराव असतील, सर्वांना विनंती करतोय त्यांनी स्टेजकडे यावं आणि साहेबांचा वाणेवाडीवरच्या करांच्या वतीनं सत्कार करावा. आणि मी उपसरपंचांना विनंती करतो की त्यांनी वाणेवाडीच्या संदर्भामध्ये बोलावं. वाणेवाडीतर्फे साहेबांना बहुमताने निवडून देतो. यानंतर सुंबा माजी सरपंच तिकडे बोलू, त्यांनी साहेबांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. हो हो. गोपाळजी खांडेकर, जाफर शेख, विजू चव्हाण यांनी स्टेजकडे यावं आणि साहेबांचा सत्कार करावा. शिवाजी मेंढेकर. यानंतर कोणते उपसरपंच मार्गदर्शन करतील.
आज सगळ्यांच्या भेटीसाठी व समन्वयासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्या अनुषंगाने या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. बघा, शेतकऱ्याचा प्रश्न असेल, युवकांच्या रोजगाराचा प्रश्न असेल, महिला सशक्तीकरणाचा प्रश्न असेल, आपण ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये काय ते काँग्रेस पक्षाचे आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी 72,000 कोटी रुपयाचा घोटाळा केला म्हणजे शनिवारी का गुरुवारी काही ते बातमी केलं होतं ते, आणि मंगळवारी लगेच त्यांना उपमुख्यमंत्री आणि एवढंच नाही तर कॅबिनेटमध्ये अर्थमंत्री पद देण्यात आलं. आता महायुतीची गत अशी झाली आहे की मुख्यमंत्र्यांचे काय कार्यक्रम असले तर त्या उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवरती काय कापड टाकलं जाते, आणि भाजपचे काय कार्यक्रम जर असले भाजपचे जर काय कार्यक्रम असले तर त्यांच्या बॅनरवर काळा लावला जाते. म्हणजे त्यांचे जे काय भाजपचे कार्यकर्ते आहेत हे अजित पवारांच्या बॅनरला काळा लावण्याच्या ठिकाणी काम करताना दिसत आहेत. एकंदरीत भ्रष्टाचार केलेलं मला सहन होत नाही. सोमयासारखा ईडीसी लावण्यासाठी मागं लावायचा आणि अशा लोकांचा पक्षामध्ये प्रवेश करून घ्यायचा. म्हणजे तुम्ही काय भ्रष्टाचार केला तर आम्ही सहन करू शकत नाही, तुम्ही एक काम करा, आमच्या पक्षात या मग भ्रष्टाचार करा. ही त्यासाठी आता भाजप पक्षाची जवळपास सगळ्यांना लक्षात आलेली आहे. आपल्या या जनतेनं भाजपला डोक्यावर घेतलं होतं, जवळजवळ त्यांना प्रचंड बहुमतानं 2 वेळा निवडून दिलं होतं. परंतु जे काय हिताचे निर्णय लोकांचे व्हायला पाहिजे होते ते या ठिकाणी झालेले नाही, आणि त्यामुळं जनसामान्यांमध्ये प्रचंड असा संताप आहे. त्यामुळं यावेळेस भाजप हटाव संविधान बचाव, भाजप हटाव और देश बचाव ही मोहीम आता या ठिकाणी हाती घेतली पाहिजे. आणि आपले माजी लाडकी आमदार मधुकरराव चव्हाण साहेब यांना सगळ्यांनी प्रचंड बहुमतानं निवडून देऊन आपल्या भागाचा विकास या ठिकाणी करायचा आहे. एवढं बोलून चव्हाण साहेब पालकमंत्री होते, मी सरपंच होतो, आणि विरोधकाला जी काही वागणूक मिळत होती ती कशी होती याच्याविषयी मी 1-2 शब्दात या ठिकाणी सांगणार आहे. कारण मी ग्रामपंचायतचा सदस्य, साहेब पालकमंत्री, पण साहेबांनी नितळी आपल्या विरोधातलं गाव आहे, सरपंच विरोधाचा आहे, त्या ठिकाणी निधी देऊ नका, हे काम करू नका, ते काम करू नका असा एक शब्दही कधी उच्चारला नाही. आणि मी ज्या वेळेस त्यांच्या ती सन्मान्य गायकवाड साहेब यांना भेटलो, मग ते गाव विकासाच्या संदर्भातला असो किंवा परिसर कुठलाही विकासाचा प्रश्न असेल तर त्यांनी जिव्हाळ्यानं आतापर्यंत मी 88 पासून सरकारच्या विरोधातच काम केलेलं आहे, पण विरोधकाचं सुद्धा काम कसं करावं याचं एक उत्तम उदाहरण त्यांच्याकडून मला शिकायला मिळालेलं आहे. आणि त्यांच्या कामामध्ये कुठलंही तडजोड न करता विलक्षण पुरता विरोध, विलक्षण संपलं की सर्व विरोध मावळून त्यांनी ग्रामीण भागाचा विकास कसा करता येईल हेच आतापर्यंत त्यांनी पाहिलेलं आहे. आणि आता आपल्याकडे काही पुढारी येतात, रोज गावातून फोन जात आहे, ह्याचं काम करू नका, त्याला बोलू नका, ही करू नका, कुठली तर 10-5 लाखाची चिठ्ठी घेऊन यायची, तू काम कर, त्या कामाची क्वालिटी नाही, काय नाही, ही आत्ताची परिस्थिती आहे. पण चव्हाण साहेबांनी कधी ह्याला काम द्या, त्याला काम द्या, हीच करेल द्या, ह्याचं करू नका. आता पालकमंत्री म्हणल्यावर जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष असतो, काय करायचं पालकमंत्र्याच्या मनावर असतो. पण असं विरोधकाला सन्मानाची वागणूक देणारा माझ्या कारकिर्दीमध्ये एकमेव माणूस मी पाहिलेला आहे. आणि आता आपल्याकडची काही लोक म्हणतात विकासाचा महामेरू, विकासाचा महामेरू. आता आमचं पानवळी पाटीपासून मुरुडपर्यंत कमरे इतकेले खड्डे आहेत. शाश्वत विकास जे असतो ग्रामीण भागाचा ती करण्याचं धाडस नाही. एक विकासाचा महामेरू असा आहे की फक्त मलिदा विकास 5-10 लाखाची कामध्ये आणायचे आणि जवळच्या बगल बच्चाला द्यायचं विकासाचा महामेरू. याच्यामुळं ग्रामीण भागाची कदापि सुद्धा होणार नाही. मी एक महाविकास आघाडीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मला बोलण्याची संधी या ठिकाणी दिली. आणि भाजपमध्ये तर आता अशी झालेलं आहे, मी थोडं बोलतो साहेब, बोलू का? कारण मी आता तुम्हाला सगळ्यांनीच माहिती, मी भाजपचं काम केलेलंच आहे.
कारण माझं कुठलं पात्राला टाकाला जाऊन मोर वाढ करणाऱ्यापैकी मी मानत नाही. कारण ज्यांनी निष्ठेनं काम केलं त्याची जेवढी बाती करता येईल तेवढी करायचं काम ही सत्ता आल्यावर झाले. आता वास्तविक पाहता या भारतीय जनता पार्टीला आमच्यासारख्या तुटक्या माणसाने 40 वर्ष बिना चहाचं कुणाच्या चहाच्या कपाची आशा न करता काम केलं. पायाची चप्पल नाही, कुणी अलीकडे या म्हणायचं नाही, पण परिणामाली क्षण काम करायचं निष्ठेनं. आणि आम्ही 40 वर्ष ही आमच्या अंगावर 500 हजार माणसं लावणारी आहोत. ही हिंदुत्वाचं आम्हाला शिकवले. अरे आमच्या अंगात हिंदू किती भिनले हे तुम्ही सांगायचं. आमच्या रोमारोमात हिंदुत्व आहे. या देशाविषयी प्रेम आहे, गावाविषयी आहे, बागाविषयी आहे. पण ज्यानं 40 वर्ष सत्तेनं निष्ठेनं काम केलं, देशात सत्ता आणली, महाराष्ट्रात आणली, कुठं पंचायत समितीला राहिली असेल किंवा गावात राहिली असेल, 40 वर्षे झगडून सत्तेवर बसविलं. आणि सत्तेवर बसविलं असे सगळं काय टावा गोळा झाले. पहिल्या काळामध्ये एक सर्कस होता म्हणा, आरबी घोड्याचा सर्कस. घोडे 1 नंबरी होते आणि आरबी घोड्याचा सर्कस बघण्यासाठी आरबी घोड्याचा सर्कस आला म्हणून गाव परिसरामध्ये सर्कस आहे. तोच गर्दी व्हायची, घोडे तसेच, काम तसंच, सर्कस तसाच नावाजलेला. आणि तसं भारतीय जनता पार्टीचं काम झालेलं होतं. जी बाजपाईचं भाजप होती, आडवाणीची भाजप होती, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज ही आरबी घोड्याची भाजप होती. आता ही भाजपची राहिली ती फक्त तट्टू घोड्याची भाजप आहे. सगळे गोळा करून आणलेले उकंड्यावरले गुंडाची भाजप आणि गुंड प्रवृत्तीची भाजप राहिलेली आहे. ज्यानं सन्मानानं भाजपचं काम केलंय त्याला जिरवण्याचं महापाप या कार्यकर्त्यांनी केलंय. तरी ही भारतीय जनता पार्टी काय ज्या दिवस चालणारी नाही. कारण मी हिंदुत्व आणि भाजप हिंदुत्व विचाराच्या मुशीतून तयार झालेला कार्यकर्ता. मी सगळ्याचा अनुभव घेतलेला आहे आणि वैयक्तिक मी माझं कुठलंही मत आतापर्यंत मला ही द्या ती द्या दुसरी द्या आमचं द्या काही केलेलं नाही. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं ज्यानं निष्ठेनं काम केलं त्या निष्ठावंताला शून्य किंमत भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. आणि म्हणून मी महाविकास आघाडीच्या बाजूनं माझ्या मनाला पटलं नाही आणि म्हणून मी या महाविकास आघाडीच्या बाजूला या ठिकाणी वळलेलो आहे. ठीक आहे, निष्ठावंत येतील पण ती निष्ठेचा माणूस पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्यांनी इथून पुढं महाविकास आघाडीच्या बाजूनं राहावं. उमेदवार चव्हाण साहेब असतील, कुणी असं अगर एखादा सामान्य माझ्यासारखा बी कार्यकर्ता एका दिवशी तर सगळ्यांनी मिळून काम करावं आणि महाविकास आघाडीच्या बाजूला राहावं अशी माझी विनंती आहे. साहेब, काँग्रेस पक्षाचे अभ्यासू प्रवक्ते आदरणीय हनुमंतरावजी पवार, तुळजापूरचे माजी सभापती आदरणीय शिवाजीराव गायकवाड, माझे मित्र रोहितजी पवार, छोटू मिया काजी, सुरेशजी नाईक नवरे, मुकुंदजी पाटील, वाकुरे साहेब, नंदूजी क्षीरसागर, सर्वच या ठिकाणी उपस्थित कार्यकर्ते, मित्र, बंधू भगिनी आणि गावातील सर्व माता भगिनी, या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. मी आपल्याला थोडक्यातच माझी भूमिका मांडतोय. मागच्या लोकसभेच्या इलेक्शनच्या काही दिवसापूर्वी खऱ्या अर्थानं आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या ठिकाणी भाजपमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना वाटायचं की बाबा यांनी भाजपमध्ये कसं काय प्रवेश केला. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे फोन मला यायचे, अहो दादा तुम्ही असं कसं काय केलं, साहेबाला का सोडलं. परंतु मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो, आपल्यालाही माहित आहे काँग्रेस पक्षामध्ये जे पदाधिकारी त्या ठिकाणी जिल्हा कमिटीवर बसलेले होते त्याने आम्हाला कधीच विश्वासात घेतलं नाही. ज्यावेळेस मी तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला
आणि रोहित पडवळला त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष पद त्या ठिकाणी दिलं. मी साहेबांना सांगत होतो मला आता रिकामा ठेवा, पण साहेब म्हणले तुम्हाला रिकामा ठेवून चालत नाही, मला जिल्हा उपाध्यक्ष त्या ठिकाणी पद दिलं. आणि त्या जिल्हा अध्यक्ष पद जे मला दिलं होतं ते फक्त केवळ कागदावर होतं. प्रत्यक्षात आम्हाला कुठल्या मिटिंगलाही बोलवायचे नाही, कुठल्या बैठकीलाही बोलवायचे नाही. महाविकास आघाडी म्हणून ज्या ज्या काही बैठका झाल्या त्या बैठकीला कुठंच आम्हाला बोलवलं नाही, तालुका अध्यक्ष म्हणून रोहितलाही बोलवलं नाही. अशा पद्धतीची वागणूक त्या ठिकाणी सुरू झाली. साहेबांचं थोडं दुर्लक्ष झालं आणि म्हणून ही मंडळी थोडंसं सरसावली, म्हणून थोडंसं कंटाळून आणि रागा म्हणलं त्याला भाजपमध्ये जावं आणि म्हणून आम्ही भाजपमध्ये गेलो. परंतु आता बबनरावनी सांगितलं भाजपमध्ये काय परिस्थिती आहे ती आम्हाला अनुभवाला आली, म्हणून आज चव्हाण साहेबांच्या हस्ते पुन्हा स्वग्रही परत येतोय. आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की या पुढच्या काळात आपण ज्या पहिल्या पद्धतीने जसं 2009 पासून अगदी 2019 पर्यंत काम केलं होतं तशाच पद्धतीनं पुढं गावनिहाय या ठिकाणी आपण कार्यकर्त्यांची फळी जुळवाजुळव सगळं अपडेट घेऊन आपल्याला या पुढच्या काळामध्ये कामाला लागावं लागणार आहे. आणि प्रत्येक साहेब मला एकच सांगायचं आहे की आपल्या काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते आजपर्यंत कुठंही गेलेले नाही. तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते जाग्यावरच आहेत आणि निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये आपल्या पाठीमागे खंबीरपणे ते उभा राहतील. महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन या आपल्या विजयासाठी रक्ताचं पाणी करण्याची तयारी आमच्या या सर्व कार्यकर्त्यांची आहे. मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे, आता साहेबांच्या बद्दल अनेकांनी सांगितलं, आताचं नेतृत्व आणि साहेबांच्या नेतृत्वाच्या काळातली जी कामं, आताची कामं, आताचे आमदार, आताचे मंत्री, पालकमंत्री कसे वागतात किंवा आपल्या गावाला किती वेळेस आले याचा जर आपण विचार केला तर 5 वर्षात मला वाटत नाही 1-2 वेळेस तरी आले असतील म्हणून. एखादं काम त्यांनी केलं असेल असंही काही नाही आहे. परंतु साहेब मंत्री असताना, आपल्या भागातले आमदार असताना या येवती गावासाठी, येवती गाव हे तसं म्हणजे विरोधातलं गाव समजायचे, पण साहेब म्हणले नाही, कोण पुढारी माझ्या विरोधात असेल, इलेक्शन झालं, विषय संपला, त्या गावातल्या नागरिकासाठी मला काम करायचं आहे, त्या गावातल्या माझ्या गोरगरीब जनतेसाठी मला काम करायचं आहे. आणि साहेब मंत्री असताना, पालकमंत्री असताना संजय गांधी निराधार योजनेवर काम करण्याची, अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला साहेबांनी दिली होती. आपल्या गावातल्या माता भगिनी असतील, या ठिकाणी वयोवृद्ध माणसं असतील, या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यावेळेस अनेक प्रस्ताव माझ्या समोर आले. आपल्या गावातल्या युतीतले साधारणतः 40-50 प्रस्ताव त्या ठिकाणी आले होते. ते सर्वच्या सर्व त्या ठिकाणी मंजूर करण्याचं काम आदरणीय चव्हाण साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे. अनेक छोटी मोठी कामं आपल्या गावामध्ये करण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये सभागृह असेल, दलित वस्तीमधला रस्ता असेल, दवाखान्याचं कंपाऊंड वॉल असेल किंवा वरच्या वस्तीवरचा रस्ता असेल, हे गावाच्या मर्यादित झाली. परंतु त्या ठिकाणी समुद्रवाणी ते आर्णी यापर्यंत रस्ता जो आहे तो पूर्णपणे डांबरीकरण करणे, त्याचे खड्डे बुजवणे, अशी सर्व या भागातली कामं आदरणीय चव्हाण साहेबांनी असताना होत होती. परंतु आताच आम्ही येताना समुद्रवाणीला बघितलं, त्या ठिकाणी आता बबनरावनी सांगितल्यासारखं कमराईत कधी खड्डे आहेत, गाडी कुठून न्यावी, एक खड्डा चुकली तर पुढे दुसरा खड्डा येतोय, अशा परिस्थितीची दयनीय अवस्था या भागातल्या रस्त्यांची झालेली आहे. खऱ्या अर्थानं या भागातलं जो कोण नेतृत्व करत असतील नेते मंडळी, त्यांचं दुर्लक्ष या भागाकडे आहे, हे त्या माध्यमातून दिसून येत आहे. म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की साहेब पालकमंत्री असताना या भागामध्ये साधारणतः 2-3 महिन्याला एक दौरा प्रत्येक गावागाव असायचा. आम्हाला त्यांनी सांगायचं की आपल्याला गावागावामध्ये भेटी द्यायच्या आहेत. त्या ठिकाणी मग माणसं दुपारची वेळ असली काय थोडे असतील, परंतु साहेब यायचे, गावातल्या लोकांना अडीअडचणी विचारायचे, त्या माध्यमातून काही अधिकारी सोबत असायचे, त्या जागेवर काही प्रश्न सुटायचे, गोरगरिबांचे प्रश्न सुटायचे. मला अतिशय एक महत्वाचा प्रसंग या ठिकाणी आठवतोय की या संजय गांधी निराधारच्या योजनेच्या माध्यमातून काम करत असताना त्यावेळेस अतिशय कडक आणि शिस्तबद्ध असे कलेक्टर आपल्या इथं होते. आपल्याला नाव माहीत असेल त्यांचं गेडाम साहेब. गेडाम साहेबांनी एका महिलेचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र देताना नाकारलं गेलं. साहेबांनी थेट गेडाम साहेबांचं ऑफिस गाठलं. त्या ठिकाणी आम्ही सोबत होतो.
गेडाम साहेबांना बघितल्यानंतर चहा सांगितला. साहेब म्हणले हट, तुझा चहा पेत नसतो म्हणले मी. का तर माझ्या गोरगरिबाची कामं तू कर, तेव्हा तुझा चहा पेतो. अशा पद्धतीनं गोरगरिबाच्या कामाला तलाट्याला असेल, ग्रामसेवकाला असेल, जो कोणी काम अडेल त्याला पालकमंत्र्याचा फोन जायचा. आता काय परिस्थिती आहे? आपल्याला आमदार दर्शन होत आहे का? पालकमंत्र्याचं दर्शन कधी होत आहे का? हा सगळा संशोधनाचा विषय या ठिकाणी झालेला आहे. आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला जर आपल्या हक्काचा माणूस पाहिजे असेल, आपल्या समस्या जाणून घेणारा माणूस पाहिजे असेल, आपले प्रश्न सोडवणारा माणूस पाहिजे असेल, तर मी आपल्याला सांगू इच्छितो की चव्हाण साहेबांचं नेतृत्व हे पुन्हा एकदा आपल्याला मान्य करावं लागेल आणि चव्हाण साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभं राहिला पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आम्हाला काँग्रेसमध्ये स्वग्राही पुन्हा परत घेतल्याबद्दल आदरणीय चव्हाण साहेब असतील, या ठिकाणी हनुमंतराव पवार असतील, यांचं मनापासून आभार मानतो. ज्यांना काँग्रेस पक्षात प्रवेश दिलेला आहे त्यांच्या सगळ्याच्या वतीनं मी आपले आभार मानतो आणि मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचेही आभार मानतो. या ठिकाणी एक कागद आलेला आहे. मारुती पवार यांचं वेळेवर कर्ज परतफेड केल्यामुळं त्यांना सानुग्रह अनुदान मंजूर झालेलं होतं. या ठिकाणी 2022ला हे अनुदान मंजूर झालेलं आहे, परंतु अद्याप त्यांच्या खात्यावर जमा झालेलं नाही. मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो 2009 पासून 2014-19 पर्यंत असा जर एखादा कागद आला चव्हाण साहेबांच्या हातामध्ये तर ते चव्हाण साहेब त्या ठिकाणी फोन लावायचे त्या अधिकाऱ्याला तिथूनच आणि सांगायचे का रे बाबा या माणसाचं अनुदान का तू दिलं नाही. मित्रांनो, 2022-23-24 2 वर्ष झालं या माणसाकडे कुणी या ठिकाणी बघितलेलं दिसत नाही आहे. मी या पवार साहेबांना सांगू इच्छितो की निश्चितपणे हे काम चव्हाण साहेबांच्या माध्यमातून येत्या 2-4 दिवसामध्ये, आठवड्याभरामध्ये नक्कीच मार्गी लागेल, यामध्ये काही शंका नाही. मी आदरणीय चव्हाण साहेबांचे PA बबनराव जाधव यांना हा कागद सुपूर्द करतो. ते उद्यापासूनच त्याचा पाठपुरावा सुरू करतील आणि त्यांचं काम होऊन जाईल एवढी या ठिकाणी ग्वाही देतो. आम्हाला पुन्हा एकदा बोलण्याची संधी दिल्याबद्दल संयोगाचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय मधुकररावजी चव्हाण साहेब ज्यांनी आत्ताच अगदी बसून घ्यावं कृपया. कोणी कार्यक्रमामध्ये उठून घेऊ. माझे मित्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते सन्माननीय हनुमंत पवारजी व विचार मंचावर असणारे सर्व सन्माननीय मान्यवर, समोर उपस्थित असणारे वडीलधारी मंडळी, मित्र मंडळी आणि लांब असणारे घरामध्ये असणाऱ्या ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनींनो, आजचा हा जो कार्यक्रम आहे तो तुमच्याशी संवाद याच्यासाठी साधायचा आहे की येणाऱ्या काही महिन्याच्या आत 2024च्या विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम कोणी सोडून जाऊ. प्रचाराचा आज या ठिकाणी शुभारंभाचा नारळ फुटला असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. इतका सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम या धाराशिव तालुक्यातील 72 गावातील कोट जिल्हा परिषद अंतर्गत येवती या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी मान्यवरांनी आतापर्यंत बरेचसे आपले मतं मांडली. या राज्यामध्ये असणाऱ्या युतीच्या कारभाराबद्दलचा विचार त्यांनी स्पष्टपणे माननीय पवार साहेबांनी मांडला. मी आपल्याला एकच सांगू इच्छिते, फारसं काही बोलणार नाही. साहेबांकडे जवळपास 10 वर्ष PM म्हणून काम करत असताना या 72 गावाचा कारभार जेव्हा पहिल्यांदा साहेबांकडे आले तेव्हा पुन्हा उस्मानाबाद या ठिकाणी, तत्कालीन उस्मानाबाद असताना धाराशिव या ठिकाणी साहेबांचं संपर्क कार्यालय होतं. या संपर्क कार्यालयामध्ये PM म्हणून काम करत असताना माझ्या आयुष्यामध्ये कानामध्ये हेडफोन घालून मोबाईलची गाणी ऐकण्याचं काम मी केलं. का तर मधुकररावजी चव्हाण साहेब यांच्या संपर्क कार्यालयामध्ये ठराविक लोक सोडली तरी कुणीही सर्वसामान्य व्यक्तीच्या ऑफिसमध्ये येत नव्हता. का तर या ठिकाणी असणारी जी पूर्वीची असणारी जी सत्ता भोगणारी जे राज्यकर्ते होते त्यांच्या भीतीपोटी लोक ऑफिसमध्ये येत नव्हते, हे वास्तव होतं. माझ्या ऑफिसमध्ये येऊन सुद्धा एखादा कुणी काम सांगायचं असेल तर तो सावकाश हवा आवाजामध्ये सांगायचा की कुणीतरी हे विरोधक ऐकल आणि त्यांना सांगतील आणि आम्हाला गावामध्ये त्यांच्या कार्यकर्त्याकडून त्रास भोगायला मिळेल. अशा प्रकारची भावना तत्कालीन व्यक्तीची होती. हे मी स्वतः अनुभवलं आहे. आता जे आमचे तुम्ही जे माझे सहकारी मित्रच म्हणावे लागतील, बरेच दुसऱ्या पक्षात जरी असले तरी या ठिकाणी मधुकररावजी चव्हाण साहेबांनी मला सक्त सूचना केलेल्या होत्या. अरे बाबा, आपण निवडून येईपर्यंत एका पक्षाचे, परंतु ज्या वेळेस या मतदारसंघाचे आपण सभासद, आपण प्रतिनिधी आहोत, त्या अर्थी या मतदारसंघामध्ये असणारा
प्रत्येक नागरिक हा माझा नागरिक आहे, त्याच्या अडचणीसाठी काम करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून काम करत असताना कुण्या पुढाऱ्याच्या शिफारशीची गरज नाही, कोण्या जाती धर्माचा तो कोणता म्हणून विचारायची गरज नाही. तर जो तुझ्या दारामध्ये येईल त्याचं काम झालंच पाहिजे, नाही झालं तर मला फोन करून सांग. हे साहेबांचे आदेश आम्हाला होते आणि म्हणून मी आणि लक्ष्मणदादा सरडे यांच्या माध्यमातून गावागावामध्ये साहेबाचा आदेश होता की तुम्ही शेतात गेल्यानंतर शेतकाम सांगतोय तसं तुम्ही लोकांमध्ये जा, तुम्हाला लोककाम सांगेल. म्हणून आम्ही लोकांमध्ये जात होतो, लोकांकडून कामं आम्हाला मिळत होती, लोकांचा संपर्क आमचा वाढत होता आणि करता 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 2009 मध्ये आम्हाला जरी मतदान कमी झाला असलं तरी 2014ला मात्र निश्चितच 4 उमेदवार असताना सुद्धा लोकांनी भरभरून साहेबांना सहकार्य केलं. ही भावना जी आहे ती भावना आम्ही विसरत नाही. तुमचं ते मतदान आम्ही विसरू शकत नाही. तुम्हाला ही आम्हाला तुमचे केलेल्या कामाची पावती दिली. परंतु जाता जाता थोडक्यात एक तुम्हाला सांगू इच्छितो की लाडक्या बहिणीचा उहापोह आता सन्माननीय प्रवक्ते हनुमंतजी पवार साहेबांनी केला. आपल्याला 15 लाखाचं आश्वासन दिलंय साहेब. 2014ला 15 लाखाचा विषय 1500 रुपयावर आलाय. येणाऱ्या काळामध्ये तो कधी 15 रुपयावरती येईल आपण सांगू शकत नाही. 1500 रुपयाचा हिशोब 2014ला सिलेंडरचा भाव काय होता आणि आताचा काय भाव आहे याचं गणित घ्यायला त्याची तफावत करा. 2014ला डिझेलचा काय भाव होता, पेट्रोलचा काय भाव होता आणि आजचा काय भाव आहे, दोघांची तफावत करा, त्यातला फरक करा. आमच्या डाळी असतील, उडदाची डाळ असेल, मटकीची डाळ असेल, तुरीची डाळ असेल, हरभऱ्याची डाळ असेल, चहा असेल, साखर असेल, 2014चा भाव काढा आणि 2024चा भाव काढा. 1500 रुपये देताय म्हणजे काय आमच्यावरती उपकार करत नाही, ते आमच्या हक्काचे पैसे आहेत. 2014ला टॅक्स किती होता आणि 2024ला जीएसटी किती लावलाय ही तफावत बघा. आमचेच पैसे आम्हाला देत आहे आणि जणू काय आमची प्रॉपर्टी ऐकून तुम्हाला 1500 रुपये देतोय, माझ्या बहिणीला 1500 रुपये देतोय. उपकार करत नाही. दिल्याबद्दल तुमचे नक्कीच आभार मानू, परंतु उपकार नाही. हे जीएसटीच्या माध्यमातून तुम्ही आमच्याकडून वसूल करून घेताय आणि तेच आम्हाला फिरवताय. हे काय नवीन नाही. दुसरं एक तुम्हाला सांगतो, भाजपवाल्यांची एक टेंडन्सी अशी आहे, महाविकास आघाडी जी आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारी आपली आघाडी आहे. या काँग्रेसची विचारधारा जी आहे गोरगरीब कार्यकर्त्याला केंद्रबंधू समजून काम करणारा हा पक्ष आहे. परंतु हे पसरवतात, जुनं नवीन सोडून देतात. आता 1500 रुपये लाडक्या बहिणीचा आल्यापासून आपण महागाईचं बोलत नाही, बेरोजगारीचं बोलत नाही, शेतकऱ्याच्या मालाच्या भाववाढीबद्दल आपण बोलत नाही का. तर आपण 1500 मध्ये वसूल झालो. या 2 महिन्यामध्ये श्रीमंत कोण झाला, या 2 वर्षामध्ये झेरॉक्स वाले झाले साहेब, झेरॉक्स सेंटरवाले सावकार झाले. कुठली योजना आली की त्याला काम एकच आहे, झेरॉक्स. ह्याची झेरॉक्स काढ, त्याची झेरॉक्स काढ, ह्याची झेरॉक्स काढत कधी कुणी काहीच नाही. पुढचं पाठ मागचं सपाट, घरकुलाला रमाईला पैसे नाही, प्रधानमंत्री आवासला पैसे नाही, पेन्शन धारकाला पेन्शन वेळेवर मिळत नाही, नोकरदाराला नोकरीचा पगार वेळेवर मिळत नाही आणि हजारो कोटीच्या घोषणा केल्या जातात. या महाराष्ट्राच्या 95,000 कोटीचा संकल्प या सरकारनं जाहीर केलेला आहे आणि एवढा असताना सुद्धा अनेक योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून डिक्लेअर केल्या जात आहेत. हेच फक्त लक्षात ठेवा आणि येणाऱ्या विधानसभेला जेव्हा साहेबांचे जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी आपण गंभीरपणे उभे राहा अशी अपेक्षा व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.